सायटोप्लाझम बघितलं होतं. पेशीद्रव सायटोप्लाझम काय बघितलं त्याच्यामध्ये? हे काय आहे? केंद्रक आणि प्रद्रव्य पटल. केंद्रक म्हणजे काय? प्रद्रव्य पटल आणि केंद्रक मधल्या तरळ म्हणजे काय? लिक्विड भागाला आपण काय म्हणतो? पेशी द्रव असं म्हणतो. आणि याच्यामध्ये काय रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत सर्व या कशामध्ये होत आहेत? या सायटोप्लाझम मध्येच होत आहेत, या पेशी द्रवामध्ये होत आहे. आणि याच्यामध्ये जे काही पेशी द्रव आहे, सायटोसोल, इथं द्रव पाहिजे, पेशी द्रव आहे, सायटोसोल आहे. सायटोसोल म्हणजे काय? फक्त लिक्विड पार्ट त्याचा. त्यानंतर याच्यामध्ये काय काय आहेत? अमिनो अम्ले आहेत, ग्लुकोज आहे, जीवनसत्वे आहे, याच्यामध्ये साठवलेली असतात. आणि जे रिक्तिका आहे ते रिक्तिका जे काही प्राणी पेशी आहे आणि ॲनिमल पेशी आहे, सॉरी हां, प्राणी पेशी आहे आणि इकडे काय वनस्पती पेशी आहे. वनस्पती पेशीमध्ये काय व्हॅक्युअल मोठा असते, म्हणून जे रिक्तिका जे सायटोप्लाझम आहे, पेशीद्रव्य आहे, ते एका साईडला गेलेला असते. आणि प्राणी पेशीमध्ये तसं असते का? नाही, कारण जे व्हॅक्युअल आहे ते कसं असते? छोटा असते त्याच्यामध्ये. कळालं इथपर्यंत? विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होत. आता पेशी आहे, पेशीच्या अंदर जसं की आपल्या बॉडीमध्ये खूप सारे काय आहेत? ऑर्गन्स आहेत. तसं पेशीच्या अंदर पण काय असतील? पेशीचे स्वतःचे ऑर्गन्स असतील, ज्याला आपण काय म्हणतो? पेशी अंगके म्हणतो. ठीक आहे. आणि त्या प्रत्येक अंगकेचं काय वेगवेगळं काम असते. जसं आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनचं वेगवेगळं काम आहे, तसं त्या पेशी सेलच्या अंदर पण काय असते? पेशीच्या अंदर पण त्या सेल अंगकेचं किंवा पेशी अंगकेचं वेगवेगळे काम असते. ठीक आहे. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहे. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते. केंद्र व हरित लवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने पाहता येतात. आता मेद आणि प्रथिनयुक्त पटल म्हणजे काय? मेद म्हणजे काय? फॅट किंवा लिपिड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि प्रथिन म्हणजे काय? प्रोटीन. प्रोटीनचे आणि लिपिडचे काय असतात? त्याच्यावर लेअर असणार. ठीक आहे. समजा हे एक सेल आहे, इथे समजा हा मायटोकॉन्ड्रिया, या मायटोकॉन्ड्रियाच्या अराउंड काय असणार? एक लेअर असणार. ती कशाची बनलेली असणार? या मेद आणि प्रथिनीची बनलेली असणार. ठीक आहे. पहिला कोणता आहे? केंद्रक बघायचं आहे आपल्याला. बघा, हे काय आहे? केंद्रक आहे. ठीक आहे. ही सेल आहे, मी जे राऊंड केला ही सेल आहे. आणि हे काय? त्याच्यामधला न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक छोटा भाग, त्याला काय म्हणतात? केंद्रकी म्हणतात. ही पूर्ण पेशी मी जे याने केली, ही जी कोणती आहे? ही काय? पेशी आहे. ते पेशीच्या अंदरचा हा जो डायग्राम आहे, हे काय आहे? केंद्रक आहे. आणि या केंद्रकच्या अंदरचा पण हा जो काही हा पार्ट आहे, ठीक आहे, हा कलरने केलेला पार्ट, हा काय आहे? केंद्रकी आहे. कळालं? केंद्रक आणि केंद्रकी. पेशी असते, पेशीच्या अंदर केंद्रक असते, पेशीच्या अंदर केंद्रक असते. केंद्रकीच्या अंदर काय असते? केंद्रकी असते. ठीक आहे. पेशी, पेशीच्या अंदर केंद्रक, केंद्रकच्या अंदर केंद्रकी असते. ठीक आहे. बघा आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने पाहिल्यास केंद्राभोवती दुहेरी, केंद्राभोवती कशा आहेत? दुहेरी आवरण आहेत आणि त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. बघा, हे आवरण कसं आहे? दुहेरी, डबल याचं आहे. याच्यावर काय आहेत? छिद्र आहेत. ठीक आहे. केंद्रकाच्या आत बाहेर होणाऱ्या पदार्थाचे वहन या छिद्रातून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते. बघा आता हे काय? डबल लेअर आहे, दुहेरी आहे. एवढं कळालं की पहिल्यांदा तर काय? ही पेशी आहे, पेशीच्या अंदर काय आहे? केंद्रक आहे. केंद्रकच्या अंदर काय आहे? केंद्रकी आहे. केंद्रकी कसा आहे? दुहेरी आहे. कसं आवरण आहे त्याच्यावर? दुहेरी आवरण आहे, डबल लेअरचं बनलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर काय आहेत? छिद्र आहेत. काय आहेत? केंद्रकीचे, सॉरी, त्याच्यामध्ये काय आहे? छिद्र आहेत. आणि हे काय काम करत आहेत? पदार्थातला आत किंवा बाहेर येऊ देत आहेत. ठीक आहे. म्हणजे आत जाणे पदार्थ किंवा बाहेरून आतमध्ये येणे याचं काम कोणाचं असते? त्या छिद्रांचं असते. त्याच्यानंतर त्याच्या अंदर एक गोलाकार काय आहे? केंद्रकी आहे. त्यालाच काय म्हणतात? न्यूक्लिओलस. हे न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या अंदरचा न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकी. पेशी, पेशीच्या अंदर केंद्रक, केंद्रकच्या अंदर केंद्रकी. सेल, सेलच्या अंदर न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या अंदर न्यूक्लिओलस. ओके. त्यानंतर न्यूक्लिओलस असते,
रंगसूत्राचे जाळे असते. तुम्ही क्रोमॅटिन ऐकलेलं आहे, क्रोमॅटिन नाव, ठीक आहे. रंगसूत्राचे जाळे म्हणजे काय, क्रोमॅटिन फायबर. सेलच्या अंदर जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या अंदर DNA वगैरे असतात, हे माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे. सायन्स बॅकग्राऊंड असेल तर माहितीच असेल. याच्यामध्ये काय क्रोमॅटिनचे अशा टाईपचे काय असतात, धागे असतात. आणि या क्रोमॅटिनचे धागेला जर आपण काय केलं, याला आपण कंडेन्स फॉर्ममध्ये आणलं, ते आपण नंतर बघू. याचं काय तयार होते, क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे तयार होतात. त्या गुणसूत्रे कशाने बनलेले असतात, DNA बनलेले असतात. आणि DNA वर काय असतात, जीन्स वगैरे असतात. ओके, ते समोर आहे आपल्याला, पण तरी बघा, न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकीय असते आणि रंगसूत्राचे काय असतात, जाळे असतात. रंगसूत्राचे काय असतात, त्याच्यामध्ये जाळे असतात. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्याचे रूपांतर गुणसूत्रामध्ये होते. जेव्हा पेशीचे विभाजन म्हणजे पेशी डिवाइड होणार आहे, आता ही पेशी जेव्हा काय होतील, डिवाइड होईल, या पेशीपासून 2 पेशी अजून तयार होतील, त्यावेळी काय होणार की हे जे क्रोमॅटिन फायबर आहे म्हणजेच काय रंग गुणसूत्रे, याचं रूपांतर कशामध्ये होणार, गुणसूत्रांमध्ये होणार. ठीक आहे, हे काय आहेत, रंग गुणसूत्रे, सॉरी रंगसूत्रे आहेत. या रंगसूत्रांचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार, गुणसूत्रांमध्ये होणार. पण कधी, पेशी विभाजनाच्या वेळेस, म्हणजे जेव्हा सेल डिवाइड होणार, ठीक आहे, जेव्हा सेल डिवाइड होणार त्यावेळेस काय होणार, या गुणसूत्राचे जे काही जाळे आहेत याचं रूपांतर कशामध्ये होणार, गुणसूत्रांमध्ये होणार. आणि गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटक त्याला काय म्हणतात, जीन म्हणतात. काय म्हणतात, जीन किंवा जनुके म्हणतात. कळालं, ठीक आहे. हा DNA असतो, ठीक आहे. गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स. याचे खूप सारे असे DNA खूप मोठा बनतो आणि ते खूप एकात एक गुंडाळल्यानंतर काय म्हणते, ते गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम्स बनतात. म्हणजे DNA ने क्रोमोझोम बनलेले असं म्हणू शकतो आपण. DNA पासून क्रोमोझोम्स बनलेले आहेत असं म्हणू शकतो. मग आपण काय केलं, त्या क्रोमोझोमचा एक पार्ट घेतला म्हणजे हा DNA घेतला, ठीक आहे. आणि या DNAचा एवढाच भाग घेतला, याला म्हणायचं जीन, म्हणजेच काय, जनुके. एवढाच भाग म्हणजे काय, जनुके. कळालं. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, गुणसूत्रावरील कार्यात्मक घटक जे काय करणार आहे, कार्य करणार आहे. कार्य काय करणार आहे की आता जे फादर्सचे किंवा मदर्सचे जे कॅरेक्टर असतात ते स्टोअर करून ठेवायचं काम करतात, ठीक आहे. कारण की फादर्सचे किंवा मदरचे कॅरेक्टर आपल्यामध्ये आलेले असतात. मग ते कॅरेक्टर कसे आले, ट्रान्सफर झाले ना, जीन थ्रू ट्रान्सफर झालेले आहेत. हे जे काही जनुके आहेत, हे जनुके काय करत आहेत, त्यांच्या बॉडीमधून ते कॅरेक्टर आपल्या बॉडीमध्ये आणत आहेत. मग त्यांचं जे काही कार्यात्मक घटक आहे, ठीक आहे, हे कोणाजवळ आहे, जनुके जवळ आहे. गुणसूत्रांवरील जे काही कार्यात्मक घटक आहे ते कोणाकडे आहे, जनुके जवळ आहे, जीन जवळ आहे, जे पॅरेंट्स मधून आपल्यामध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत. ठीक आहे, आपण DNA वगैरे चेक करतो ना, हां, त्याच्यामध्ये कळते ते. कळालं हा भाग. आता बघा याचे कार्य काय आहे. पेशीच्या सर्व चयापचन क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण करते. काय आहे केंद्रक चक्रा, चयापचन क्रिया. चयापचन क्रियामध्ये 2 क्रिया असतात, ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. आणि हे कशाचे पार्ट आहेत, 2, 1 आणि 2. हे आहे मेटाबॉलिझमचे. ऐकलेलं आहे नाव मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम नाव ऐकलेलं आहे ना. मेटाबॉलिझम म्हणजे काय, कोणतीही केमिकल रिॲक्शन, कोणतीही केमिकल रिॲक्शन जी आपल्या शरीराच्या अंदर होत आहे. तुम्ही जेवण करता, ठीक आहे, तुम्ही जेवण केल्यानंतर त्या अन्नाचं काय होते, ब्रेकडाऊन होते, ठीक आहे. ते सिंपल फॉर्ममध्ये तयार होते, मग त्याचं काय झालं, ब्रेकडाऊन झालं ना. हार्ड फॉर्म असते म्हणजे कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेटचं काय झालं, सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालं, ठीक आहे. मग याचं काय झालं, ब्रेकडाऊन झालं, ते ब्रेक झाले सबस्टन्स. जिथे ब्रेक होतात सबस्टन्स त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. ओके, याच्यामध्ये काय, समजा ही एक सेल आहे किंवा हे एखादा मॉलिक्यूल आहे, हे कोणताही मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूल खूप सारे मॉलिक्यूल तुटले आणि त्यापासून काय झाले, वेगवेगळे दुसरे मॉलिक्यूल तयार झाले. तर या क्रियेला काय म्हणायचं, या प्रोसेसला कॅटाबॉलिझम म्हणायचं. आणि इथे काय आहे, खूप सारे छोटे 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 मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यापासून एक मोठा मॉलिक्यूल तयार होत आहे, याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. कळालं. खूप सारे छोटे मॉलिक्यूल आहेत, ठीक आहे, खूप सारे छोटे छोटे काय आहेत, मॉलिक्यूल्स आहेत. त्या छोट्या मॉलिक्यूल्सपासून आपण एक मोठा मॉलिक्यूल तयार केला, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, ॲनाबॉलिझम. आणि काय आहे, मोठा मॉलिक्यूल आहे, ते मोठे मॉलिक्यूल आपण काय केले, तोडले आणि त्याला बारीक 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 याच्यामध्ये काय केले, कन्व्हर्जन केलं, त्याला काय म्हणायचं,
कॅटाबॉलिझम म्हणायचं. आणि ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ह्या म्हणजे काय, तुमचे मेटाबॉलिझम. कळलं? मेटाबॉलिझम म्हणजेच काय, चयापचन. आपल्या बॉडीमध्ये ज्या क्रिया होतात सेलच्या ज्या चयापचन म्हणजे काय, ब्रेकडाऊन करणे किंवा कोणत्या गोष्टी तयार करणे, कोणत्या गोष्टी तोडणे, याला म्हणायचं चयापचनच्या क्रिया. आणि हे कुठे होत आहे, हे नियंत्रण कोण करत आहे याच्यावर, केंद्रक करत आहे. ठीक आहे. चयापचनच्या पेशींच्या सर्व चयापचन क्रिया व पेशी विभाजन यांच्यावर नियंत्रण कोण करते, केंद्रक करत असते. कळालं याचं काम काय असते केंद्रकचं, कळालं ताई? त्यानंतर जनुकाद्वारे अनुवांशिक गुणसूत्राचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे, हे आपण पहिलेच बघितलं. जनुके म्हणजे काय, जीन. जीन हे त्याच्या काय, पॅरेंट्सपासून म्हणजे त्याच्या मम्मी पप्पापासून त्या एखाद्या चाइल्डमध्ये येणे, म्हणजे हे काय झालं, गुणसूत्रांचे काय झाले, हे संक्रमण झाले. ठीक आहे, म्हणजे याच्यापासून त्याला त्याच्यामध्ये कॅरेक्टर जाणे, हे संक्रमण झाले. याचे पण काम कोण करत आहे, केंद्रक. कारण केंद्रकच्या अंदरच प्रेझेंट आहे ना डीएनए, जीन, आणि जीनच ट्रान्सफर होणार आहेत ना. ओके, सेल ट्रान्सफर होते का डायरेक्टली, नाही. काय ट्रान्सफर होतात आपल्या चाइल्डमध्ये, जीन ट्रान्सफर होतात. मग जीन आहेत कुठे, त्या केंद्रकच्या अंदर आहेत. जनुके केंद्रकच्या अंदर आहे. मग ते केंद्रक कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, चयापचनसाठी, या क्रियेसाठी रिस्पॉन्सिबल आहे. पेशी विभाजनमध्ये नियंत्रित करते आणि जनुकाद्वारे जे काही अनुवांशिक गुणांचे संक्रमक पुढच्या पिढीकडे दिल्या जातात. कळालं? कळालं इतकं? काय काय बघितलं आपण? काय असते केंद्रक, कुठे असते केंद्रक, पहिले तर कुठे असते, सेलच्या आतमध्ये असते. ठीक आहे. पेशी आहे, पेशीच्या अंदर काय आहे, केंद्रक आहे. केंद्रकच्या अंदर काय असते, केंद्रकी असते. हे दुहेरी आवरण राहते. याच्यावर कसं राहते, दुहेरी आवरण. याच्यावर काय प्रेझेंट असतात, छिद्र. याला काय म्हणतात, केंद्रकी छिद्र म्हणतात. याचं काम काय राहते, पदार्थांना आत बाहेर करणे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय बघितलं, याच्या अंदर केंद्रकीत अजून काय असतात, रंगसूत्रांचे जाळे असतात. ठीक आहे. आणि या रंगसूत्रांचे जाळे जेव्हा पेशी विभाजन होत आहे त्यावेळी कशामध्ये रूपांतर होतात, गुणसूत्रांमध्ये. रंगसूत्रांचं रूपांतर कशामध्ये होते, गुणसूत्रांमध्ये. कधी, पेशीचे विभाजन होते तेव्हा. ठीक आहे. आणि जे गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटक आहे हे इम्पॉर्टंट आहे. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटक कोणता आहे, जनुके आहे, म्हणजे जीन आहे. ठीक आहे. याचं कार्य काय आहे, पेशीचे सर्व चयापचनच्या क्रिया, पेशी विभाजनवर नियंत्रण ठेवणे. आपल्या पेशीच्या अंदर जे काही चयापचनच्या क्रिया होत आहे, मेटाबॉलिझम होत आहे आणि पेशी विभाजन होत आहे म्हणजे सेल डिव्हिजन होत आहे, त्याला काय करणे, नियंत्रित ठेवणे. नंतर जनुकाद्वारे अनुवांशिक गुणसूत्रांचे जे संक्रमण आहे ते पुढच्या पिढीकडे देण्याचं काम पण कोणाचं आहे, केंद्रकचं आहे. ठीक आहे. कळालं? हा, जीनचा आहे, पण जीन कुठे प्रेझेंट आहे, केंद्रकमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. कळालं का केंद्रक? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. बघा, रक्तातील लोहित रक्त कणिकांमधील म्हणजे आरबीसी केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेल्या जातात. आता आपल्या बॉडीमध्ये आरबीसी आहे, माहिती आहे सर्वांना, आरबीसी आहे. आता मी काय सांगितलं होतं की प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो म्हणजे केंद्रक असते, पण आपल्या आरबीसीमध्ये केंद्रक नसते. आरबीसीमध्ये केंद्रक नसते. का नसते? कारण आरबीसीचं काम काय आहे, हिमोग्लोबिन कंटेन करते. ठीक आहे. आरबीसीमध्ये काय असते, हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन काय करते की ऑक्सिजनला कंटेन करून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये त्याचं वहन करते. ठीक आहे. आपल्या पूर्ण बॉडीला जर ऑक्सिजन मिळवायचं असेल तर ते कोण घेऊन जाते, हिमोग्लोबिन घेऊन जाते. हिमोग्लोबिन कुठे असते, आरबीसीमध्ये असते. ओके. आता आरबीसीमध्ये जेवढं जास्त हिमोग्लोबिन तेवढं ते जास्त ऑक्सिजन घेऊ शकेल. ठीक आहे. आता समजा ही जर आरबीसीची सेल असेल, ही आरबीसीची सेल आणि याच्यामध्ये एवढा केंद्रक आहे म्हणजे इतकीच जागा राहिली ना, ही जागा कोणी घेतलेली आहे, केंद्रकनी घेतलेली आहे. म्हणजे इथे काय होईल, एवढ्याच जागेमध्ये हिमोग्लोबिन असेल पण ही एक सेल आहे, याच्यामध्ये केंद्रकच नाही आहे, तर पूर्ण जागा कोण घेईल, हिमोग्लोबिन घेईल. मग जास्तीत जास्त ऑक्सिजन ते काय करेल, कंटेन करेल आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन पूर्ण बॉडीला पोहोचवू शकेल. म्हणून आरबीसीमध्ये केंद्रक नसते. कळालं रिझन?
का नसते. त्यानंतर वनस्पतीच्या रसवाहिन्यातील, रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम, वनस्पतीमध्ये 2 वाहिन्या असतात, एक पाणी वहन करण्यासाठी आणि एक अन्न वहन करण्यासाठी. जे पाणी वहन करते त्याला आपण जायलेम म्हणतो आणि जे काय करते अन्न वहन करते त्याला आपण फ्लोएम म्हणतो. ठीक आहे, अन्न वहन करते त्याला काय म्हणायचं, फ्लोएम, आणि जे पाणी वहन करते त्याला काय म्हणतात, जायलम म्हणते. मराठीतले नामं शोधून आणा उद्या. पुढे गेला. वनस्पतीच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकामधील केंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ असतात व अन्न पदार्थाचे वहन सोपे होते. म्हणजे वनस्पतीमध्ये ज्या काही रसवाहिन्या आहेत त्या रसवाहिन्यामध्ये पण केंद्रक असतो का, नाही. आपल्या बॉडीमध्ये RBC मध्ये केंद्रक असतो का, नाही. आणि वनस्पतीमध्ये त्यांच्या रसवाहिन्यामध्ये केंद्रक नसतो. कळालं. अंतर्द्रव जालिका त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. ठीक आहे. पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे काय होत आहे, वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव जालिका असे म्हणतात. केंद्रक समजलं का तुम्हाला? हे घेतलं जास्त होईल का, नाही होणार ना. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव जालिका असे म्हणतात. अंतर्द्रव जालिका म्हणजे तरळ पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडलेले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. अंतर्द्रव जालिका आतील बाजूने केंद्रकाला, हे लाईन इम्पॉर्टंट आहे की अंतर्द्रव जालिका आतील बाजूनी कोणाला, केंद्रकाला, तर बाहेरील बाजूनी प्रद्रव्य पटलाला म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेनला जोडलेली असते. ओके, आपण अंतर्द्रव जालिकेचं बघितलं होतं. काय करते ती, प्रथिनामध्ये चेंजेस करते आणि त्याला काय करते, गोल्गी कॉम्प्लेक्सपर्यंत नेऊन देण्याचं म्हणजे वहन करण्याचं काम करते. ठीक आहे. ती कुठून कुठे असते की आतल्या साईडनी केंद्रकापासून ते बाहेरच्या साईडनी कुठे, प्रद्रव्य पटल म्हणजे पेशी पटलला जोडलेली असते. त्यानंतर पृष्ठभागावर रायझोबियमचे कण असतील तर तिला खडबडीत अंतर्द्रव जालिका म्हणतात. आता अंतर्द्रव जालिकेचे 2 प्रकार पडतात. एक असते खडबडीत आणि एक असते गुळगुळीत म्हणजे रफ. हे काय असते, रफ आणि ही स्मूथ. ठीक आहे. एक असते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे खडबडीत अंतर्द्रव जालिका आणि एक असते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफ कधी आणि स्मूथ कधी, जेव्हा समजा हे एक भाग आहे, याच्यावर जर खूप सारे काही पार्टिकल्स असेल तर हे खडबड झालं का स्मूथ झालं, खडबड झालं. मग जर अंतर्द्रव जालिकावर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम प्रेझेंट असतील तर ते रफ का स्मूथ, रफ. जर रायबोझोमचे कण त्याच्यावर असतील तर ते काय झाली, खडबडीत अंतर्द्रव जालिका म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि रायबोझोमचे कण जर याच्यावर नसतील तर ही काय झाली, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कळालं. काम बघा, पेशीला काय देते, आधार देते. प्रथिनांचे काय करत आहे, वहन. अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विविध विषारी पदार्थांचे काय करते, ते जलद्रावणीय म्हणजे पाण्यामध्ये विरघळते ते पदार्थ. समजा आपण एखादं अन्न खाल्लं, हवा किंवा पाण्यामधून आपल्या बॉडीमध्ये एखादा विषारी पदार्थ गेला तर ते पाण्यामध्ये त्याला काय करते, पहिले ती विरघळून टाकते आणि विरघळते पाणी आपल्या शरीराच्या बाहेर काढण्यासाठी काम करते. कळालं इतकं. काय करते, पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आपण काय म्हणतो, अंतर्द्रव जालिका. कुठून कुठे, आतल्या बाजूनी केंद्रकापासून ते बाहेरच्या साईडनी पेशीद्रव पटलाला जोडलेली असते. त्यामध्ये काय, जर रायबोझोमचे कण असतील त्याला काय म्हणायचं, खडबडीत अंतर्द्रव जालिका. आणि रायबोझोमचे कण नसतील तर स्मूथ, ओके, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गुळगुळीत अंतर्द्रव जालिका. काम काय आहे, पेशीला आधार देणे. ठीक आहे. प्रथिनांचे वहन करणे आणि अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांच्या जलद्रावणीय करून शरीराच्या बाहेर टाकणे. जलद्रावणीय म्हणजे काय की त्या पाण्यामध्ये विरघळतात ते विषारी सबस्टन्स आणि ते पाण्याच्या मार्फत आपल्या बॉडीच्या बाहेर जातात. कळालं. केंद्रक सांगा. पेशी असते, पेशीच्या अंदर केंद्रक असते, केंद्रकच्या अंदर हां. त्यानंतर दुहेरी आवरण असते का एकेरी असते, दुहेरी असते. त्याच्यामध्ये छिद्र असतात का नाही,
काय काम आहे छिद्रांचं? केंद्रकिसूत अजून काय असते? रंगसूत्रांचं कशामध्ये रूपांतर होते? विभाजनच्या वेळेस. पण कधी? विभाजनच्या वेळेस. काम काय आहे याचं? चयापचय करणे आणि पेशी विभाजन याच्यावर नियंत्रण ठेवणे. आणि जनुकाद्वारे काय म्हणजे जीन्सद्वारे अनुवांशिक जे काही गुण आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देणे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आरबीसी मध्ये केंद्रक असते का? नाही. वनस्पतीमध्ये रस वाहिन्यांमध्ये असते का? नाही. त्यानंतर आंतरद्रव जालिका काय असतात? प्रथिनांचे वहन करते. ठीक आहे. अजून आधार देते, पेशीला आधार देते आणि तरळ पदार्थ वहन करते, तरळ पदार्थाचे वहन करते. अन्न, पाणी आणि जे काही आपल्या बॉडीमध्ये आले त्याला काय करते? वॉटरमध्ये मिक्स करते, पाण्यामध्ये मिक्स करते आणि पाण्या थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर टाकले. कळालं इतकं? बाकीचं वाचून या.